नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतीय रेल्वेने मोठी घोषणा केली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतीय रेल्वेने विविध योजना आणलेल्या आहेत आणि ह्या योजना 15 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। तर सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, भारतीय रेल्वेने 15 फेब्रुवारी 2025 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष भाडे सवलत योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत महिला ज्येष्ठ नागरिकांना 58 वर्षे व त्याहून अधिक असेल तर 50% सवलत आहे, म्हणजे महिला ज्येष्ठ नागरिक। तर पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असेल तर 40% सवलत दिली जाणार आहे। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणखी कोणकोणत्या सवलती आहेत ते आपण बघूया पुढे। या योजनेचा उद्देश एवढाच आहे की निश्चित उत्पन्नावर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास खर्च सुलभ करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। यामुळे ते आपल्या कुटुंबाला भेट देऊ शकतील, धार्मिक यात्रा करू शकतील किंवा आवश्यक कारणासाठी देशभर प्रवास करू शकतील। महिला प्रवाशांना किमान 58 वर्षे वय असावे आणि पुरुष प्रवाशांना किमान 60 वर्ष वय असावे। ही सवलत फक्त भारतीय नागरिकांसाठीच लागू आहे। तत्काळ तिकिटावर ही सवलत लागू होणार नाही। जे तत्काळ तिकीट काढतात इमर्जन्सीमध्ये त्याला ही सवलत लागू होणार नाही। मग आपण कशा पद्धतीने हे आपण बघू शकतो तर IRCTC वेबसाईटवर लॉग इन करा। ही रेल्वेची जी वेबसाईट आहे त्यावर लॉग इन केल्यानंतर प्रवासाचा तपशील भरा आणि त्यामध्ये सिनियर सिटीजन कन्सेशन प्रवासाचा तपशील भरा आणि सिनियर सिटीजन कन्सेशन हा पर्याय निवडा। त्यामध्ये वयाचा पुरावा म्हणून आपण आधार कार्ड, मतदार ओळखपत्र त्या ठिकाणी अपलोड करा आणि पेमेंट करून तिकीट डाउनलोड करा। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अतिरिक्त सुविधा देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने आपण आपलं तिकीट काढू शकतो। मग इतर कोणत्या सुविधा आहेत तर जनरल डब्यामध्ये प्राधान्याने बसण्याची जागा आहे। मोठ्या स्टेशनवर व्हीलचेअर सुविधा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी। मग त्या ठिकाणी जर आपण मागणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी व्हीलचेअर सुद्धा मिळते। तिकीट खरेदी आणि चेक इनसाठी स्वतंत्र रांगा आहेत। जर आपल्याला तिकीट खरेदी करायचे असेल, चेक इन करायचं असेल तर स्वतंत्र रांगा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। आणि स्लीपर आणि AC डब्यांमध्ये खालच्या बर्थला प्राधान्य देण्यात आलेले आहे। ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आहे। तसेच ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास खर्चात मोठी बचत करण्यास मदत करेल। यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटायला, धार्मिक यात्रांसाठी प्रवास करायला आणि सामाजिक संवाद साधायला प्रोत्साहन मिळेल। तसेच वंदे भारत आणि तेजस सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये सुद्धा सवलतीचा विस्तार करण्यात येणार आहे। त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे कमी खर्चात अतिरिक्त ट्रॅव्हल इन्शुरन्स सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या माध्यमातून विविध सुविधा देण्यात येतात। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणे हे सोयीचे होते। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।